माहीत आहे का, सकाळपासून तुम्ही बसून आहे, बरोबर आहे. आणि आपण नागाचे वंशज आहोत, म्हणून आपल्यामध्ये जी तीव्रता आहे तशीच काय नसली पाहिजे, यासाठी एकदा सर्वांनी नारा लावा, जय हिंद. ज्या ज्या महामानवांनी तुम्हा आम्हासाठी आयुष्याचं रणकंदन केलं, आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं, त्या सर्व महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. तद्वतच आज कळंब शहरामध्ये ऐतिहासिक धम्मपरिषदेचं आयोजन आपण केलं. ते आयोजक, मुख्य आयोजक डॉक्टर वरवट सर, तसेच ज्या माध्यमातून ही धम्मपरिषद येथे आयोजित केली ते माननीय बौद्धिशील विकास संस्था यवतमाळ यांच्या माध्यमातून या धम्मपरिषदेचं आपण आयोजन केलं. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या धम्मपरिषदेसाठी सहकार्य केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचं, आयोजकांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या धम्मपीठावर उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मपरिषद अभियानचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनीलजी शिंदे सर, त्याचप्रमाणे आपल्या समोर आताच मार्गदर्शन केलं ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक, अभियानाचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर मिलिंदजी गजबे सर, वागदे मॅडम, त्याचप्रमाणे राजेंद्रजी रामटेके सर आणि आपण उपस्थित धम्मबंधू आणि भगिनी. धम्मबंधूंनो, मला असं वाटतं की तुम्ही सकाळपासून इथे बसून आहात, त्यामुळे मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही. परंतु असं म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये संत निपजले, महापुरुष निपजले, आणि आपण त्या अनुषंगाने मी असं सांगतो की या महाराष्ट्राची माझी नाळ जुळली आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम संतांनी एक गोष्ट सांगून ठेवली की आपल्याशी जे जे खावे ते इतिहास सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळं जण. या संदर्भाला लक्षात घेऊन मी आपल्याशी हेतू करणार आहे. जास्त काही वेळ घेणार नाही, करिता आपण शांततेनं ऐकून घ्यावं ही आशा अपेक्षा व्यक्त करतो. धम्मबंधूंनो, आपला संघर्ष हा जवळपास 3000 वर्षापासून आहे. या देशामध्ये समतेच्या विरोधामध्ये विषमता, न्यायाच्या विरोधामध्ये अन्याय, बंधुतेच्या विरोधामध्ये गैरबराबरीचा व्यवहार चालतो. यासाठी या देशामध्ये बहुजन समाजाचा एक महान संघर्ष आहे आणि या कॉन्ट्रावर्सी या देशामध्ये चालत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ज्या महापुरुषांनी निभावली ते महापुरुष म्हणजे भगवान गौतम बुद्ध, ज्यांचा आदर्श सर्वच महापुरुषांनी घेतला. आणि मला असं वाटतं की जगामध्ये जे काही विचारधारा प्रचलित झाली ते बुद्धाकडे झाली. तर बुद्धाने नेमकं काय केलं, बुद्धाने आपल्याला काय दिलं, हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी एक 4 वर्षाचं स्टेटमेंट दिलं होतं आर्याच्या संबंधामध्ये. बाबासाहेब म्हणले होते की आर्य आमने सामनेच्या समोरासमोरील लढाईत कधीच जिंकू शकले नाही. याच्या विरोधामध्ये सावरकरांनी 600 पानाचं पुस्तक लिहिलं. 600 पानाचं पुस्तक लिहून काय सांगितलं, तो म्हणतो की हा देश गुलाम कशामुळे झाला, तर बुद्ध धर्माच्या आत्यंतिक अहिंसेच्या सिद्धांतामुळे झाला. बघा आपल्यावर काय आरोप आहे, कारण त्याने असा आरोप काय केला, त्याने आरोप करण्यामागे काय होतं, कारण त्याचं म्हणणं असं होतं की या देशामध्ये बुद्ध धर्म एस्टॅब्लिश झाला होता, अफगाणिस्तानापर्यंत बौद्ध धर्म पसरला होता, म्हणून त्यांनी बौद्ध धर्मावर आरोप केले. तो काय म्हणतो की बुद्ध धर्माच्या अहिंसाचे जे तत्वज्ञान आहे त्या आत्यंतिक अहिंसेच्या तत्वज्ञानामुळे हा देश गुलाम झाला. परंतु मला सांगायचं आहे, मला म्हणायचं आहे, काय बुद्ध धर्म अहिंसक आहे? बऱ्याच लोकांना माहीत नाही बुद्धाने नेमकं काय सांगितलं. अहिंसा हा सिद्धांत जैन धर्माचा आहे, बौद्ध धर्माचा अहिंसा सिद्धांत नाही. बुद्धाने करुणा सांगितली, मैत्री सांगितली, आणि बुद्ध हा विज्ञानवादी आहे, परिवर्तनवादी आहे. मग बुद्धाने काय सांगितलं की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यानुसार चाललं पाहिजे. परंतु आपल्यावर आरोप लावला की तुम्ही अहिंसक आहे आणि अहिंसेच्या सिद्धांतामुळे तुम्ही गुलाम झाले किंवा भारत गुलाम झाला. परंतु मी ते सांगू इच्छितो की तुम्हाला माहीत असेल की सम्राट अशोक ते हर्षवर्धन हा 900 वर्षाचा कालखंड आहे. या देशामध्ये तुम्हाला माहीत असेल की मोहम्मद गोरीनं आक्रमण केलं, मोहम्मद गझनीनं आक्रमण केलं,
मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केलं. परंतु तुम्हाला 900 वर्षाचा कालखंड सांगतो, सम्राट अशोक ते हर्षवर्धन या काळामध्ये एकाही आक्रमणकारी देशाने आपल्यावर आक्रमण केलं नाही. का बरं? कारण जर आपली संरक्षण व्यवस्था जर मजबूत नसती, आपण जर अहिंसक असतो तर आपल्याला कोणी गुलाम बनवलं असतं. परंतु तुम्हाला माहित असेल, तुम्ही जर इतिहास वाचा, या 900 वर्षाच्या कालखंडात आपण कधीच गुलाम झालो नाही. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. जगाचं जेव्हा युद्ध झालं, त्या युद्धामध्ये जपान नावाचा छोटासा देश आहे, तो ॲटम बॉम्ब अणुयुद्ध लढला. छोटासा आहे जपान, अमेरिकेसोबत लढला. अमेरिकेने त्याच्यावर अणुबॉम्ब टाकला आणि ज्या जागेवर टाकला त्या हिरोशिमामध्ये, नागासाकीमध्ये आजही त्याचे गवत उगवत नाही. तरी तो देश तटस्थ उभा राहिला, कारण तो बुद्धिस्ट कंट्री आहे. थायलंड नावाचा देश आहे. इंग्रजांनी सर्वांना गुलाम बनवलं, परंतु थायलंडला गुलाम बनवलं नाही, व्हिएतनामला गुलाम बनवलं नाही, भारताला गुलाम बनवलं. भारत 150 वर्ष गुलाम राहिला असं आपण म्हणतो. भारतामध्ये एवढे सारे महापुरुष आहेत, तरी आपण गुलाम झालो. आपल्याकडे विचार आहे, आपल्याकडे शक्ती आहे, तरी आपण गुलाम झालो. परंतु थायलंड गुलाम झाला नाही, कारण थायलंडमध्ये 14 वर्षाची बुद्धिस्ट मुलगी, 14 वर्षाची बौद्ध मुलगी मटणाचं दुकान चालवते. हातामध्ये शस्त्र घेते, भेट बकऱ्याला कापते, त्याच्यासमोर जायची मुलगी. 25 वर्ष अमेरिकेने व्हिएतनामवर डेरा जमवला, परंतु त्याला गुलाम बनवू शकले नाही. तुम्हाला माहित असेल, जगामधील सगळ्यात बहादूर रेजिमेंट आहे. बहादूर रेजिमेंट समजतं तुम्हाला, ज्याच्यामध्ये नागाचा वंश आहे. आता तुम्हाला या 2024-25 मध्ये घडलेली गोष्ट सांगतो. एका रेल्वेमध्ये एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी, जिच्या मागे 40 गुंड लागले होते, त्या 40 गुंडाला एकाच माणसाने मारले. तो नेपाळचा गोरखा रेजिमेंटचा होता. गोरखा रेजिमेंटचे लोक बुद्धिस्ट आहेत. म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही काही डरपोक नाही, आमचा धर्म काही डरपोकाचा भित्र्याचा धर्म नाही. आमच्यावर आरोप करू नये. कारण तुम्हाला माहित असेल, एकदा भिक्खू संघासोबत बुद्ध जात होते आणि आनंद त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले की तो मगध सम्राट वैशालीवर आक्रमण करेल आणि वैशालीला गुलाम बनवेल. तेव्हा बुद्ध काय म्हणाले, अरे आनंद, भंते आनंद, काय वैशालीचे लोक लोकतंत्रानुसार चर्चा करतात, विचार विनिमय करतात, निर्णय करतात, जजमेंट घेतात, एकमेकांचं मत विचारतात. तेव्हा आनंद म्हणाले, होय भगवान. अरे काय आनंद भंते, तिथले लोक लाकडी तकिया करून झोपते, उशाला लाकडाचा काहीतरी लाकूड ठेवून झोपते. आनंद म्हणाले, हो भगवान. काय भंते आनंद, तेथील लोक शस्त्रविद्या रोज प्रशिक्षण घेतात. भंते आनंद म्हणतो, हो भगवान, तुम्हाला कसं माहिती? अरे जोपर्यंत हे लोक, ते वैशालीचे लोक जोपर्यंत असं करत राहील, तोपर्यंत त्यांच्याकडं वाकडा डोळा करून पाहण्याची कुणाला हिंमत होणार नाही. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे, कारण ती क्रांतीची देण आहे. बुद्ध धर्म काय अहिंसेचा सिद्धांत चालवत आहे. बुद्धाने करुणा आणि मैत्री सांगितली आणि परिस्थितीनुसार बदलायला सांगितलं. विचार परिवर्तन बुद्धाकडे जगामध्ये आले आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि यासाठी सर्वप्रथम बुद्धांनी काय केलं? प्रशिक्षित करण्याचं काम केलं. कारण तो समाज, तो समूह समोर जाऊ शकतो ज्याच्यामध्ये प्रशिक्षित कार्यकर्ते आले. धम्म परिषद कशासाठी घेतलं जाते? यामध्ये जे काही विचार मांडले जाते त्याच्यामधून आपण प्रशिक्षण घेतो. प्रशिक्षण घेण्याची आपली भूमिका असली पाहिजे आणि ते समाजामध्ये पेरण्याची आपली भूमिका असली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतली, त्या भाषणामध्ये महत्वपूर्ण एक गोष्ट सांगितली होती. बाबासाहेब काय म्हणले होते? त्यांनी मिलिंदपणे नावाच्या ग्रंथाचं उदाहरण दिलं आणि ते म्हणतात, त्या ग्रंथामध्ये एक प्रश्न विचारला जातो. मिलिंद राजाने बंदिनीला, नागचंद बंदिनीला प्रश्न विचारला. ते असं म्हणतात की कुठल्याही धर्माला ग्लानी काय? तेव्हा नागचंद बंदिनीने काय सांगितलं? का ते 3 कारणं सांगितली की जेव्हा एखाद्या धर्माचे, धम्माचे, सिद्धांताचे प्रचारक जर उपलब्ध नसेल, प्रचार करणारे जर लोक उपलब्ध नसतील,
तर धर्माचा ऱ्हास होतो. दुसरं कारण काय सांगितलं, महत्वपूर्ण आहे. एखाद्या धर्माचा सिद्धांत खूप कठीण आहे, एखाद्या धर्माचा सिद्धांत खूप महान आहे, परंतु हे लोक वादविवाद करू शकत नसेल, वादविवाद चर्चेमध्ये जर ते बसत नसेल, वादविवाद काउंटर जर करू शकत नसेल, तरी तो धर्म लोप पावतो. म्हणून अशा धम्म परिषदेमध्ये आपल्याला प्रशिक्षित बनण्याचं काम केलं पाहिजे, प्रशिक्षण घेण्याचं काम केलं पाहिजे, देण्याचं काम केलं पाहिजे. आणि आपले प्रशिक्षक वर्ग जे प्रशिक्षण देणारे असते अशा माध्यमातून आपण बोलून अशा धम्म परिषदेचं आयोजन आपण केलं पाहिजे. यासाठी ही जी आपण प्रेरणा आहे हे बुद्धाकडून घ्यायची आहे. बुद्धाने काय केलं होतं, मी तुम्हाला मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणामध्ये, ते उदाहरण तुम्हाला सांगतो कारण प्रेरणादायी आहे. बघा,